समाज शिष्टाचार मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई संचलनाचे आयोजक सदानंद दाते पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई आणि मधुकर पांडे अपर पोलीस महासंचालक प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई। ध्वजाधिकारी रमेश लोखंडे राखीव पोलीस निरीक्षक 1991 साली हे पोलीस दलात रुजू झाले। उत्तम कामगिरीबद्दल त्यांना 2021 साली पोलीस महासंचालकांच्या विशेष चिन्हानं गौरवण्यात आलं आहे। जीत नियंत्रक पोलीस उपनिरीक्षक शिरीष साळवी। यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय सहभागी पथकांचं निरीक्षण करत आहेत। संचलनात सहभागी पथक भारतीय नौदल, गोवा पोलीस, राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस कर्तव्य पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोकमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे 360 पथक, गृहरक्षक दल पुरुष, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल महिला, राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई ठाणे जिल्हा, राष्ट्रीय सेवा योजना मुले, सी कैडेट कोर मुली, सी कैडेट कोर मुले, रोड सेफ्टी पैट्रोल आरएसपी मुली, रुस्तमजी इंटरनेशनल स्कूल दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पैट्रोल मुले, सेंट पॉल हाई स्कूल दादर मुंबई, रोड सेफ्टी पैट्रोल मुली, सेंट पॉल कॉन्वेंट हाई स्कूल दादर मुंबई, रोड सेफ्टी पैट्रोल डॉक्टर एंटोनियो डा सिल्वा हायस्कूल दादर। तर मुंबई ठाणे आणि पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। पुण्यामध्ये देखील अशाच पद्धतीनं हे ध्वजारोहण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं आणि पहिल्यांदाच जय पवार हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्याला यंदाच्या वेळेला बघायला मिळालेले आहेत। यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री हे संबोधित करतायत आपण पाहतोय। आपले जिल्हाधिकारी श्री कृष्ण पांचाळ, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरेजी, महापालिका आयुक्त सौरभराव, त्याचबरोबर स्वामी आपले डीएस पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक रणजित यादव, सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सैनिकांचे सन्माननीय कुटुंबीय, भारतीय सैन्य दलांचे, राखीव दलांचे, पोलीस दलांचे, केंद्र आणि राज्य शासनाचे उपस्थित सेवारत तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी, उपस्थित बंधू भगिनी, तरुण मित्र आणि आपण सर्वांचं सर्वप्रथम मी या प्रजासत्ताक सोहळ्याच्यासाठी मनापासून स्वागत करतो। आपल्या सर्वांना तसंच समस्त महाराष्ट्रवासियांना, देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो। आजचा दिवस भारतीय प्रजासत्ताकाचा, भारतीय लोकशाहीचा आणि भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे। भारतीय प्रजासत्ताकाचा उत्सव साजरा करीत असताना ज्या देशभक्तांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी शेकडो वर्षे स्वातंत्र्याची लढाई लढली, घरादाराचा त्याग केला, तुरुंगवास भोगला, बलिदान दिलं, त्या तमाम स्वातंत्र्य सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मी वंदन करतो। स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनं गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी ज्या वीरांनी हौतात्म्य पत्करलं त्या वीरांना मी अभिवादन करतो। आपल्या सैन्य दलांनी, निमलष्करी दलांनी, पोलिसांनी, नागरिकांनी प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखली। त्या सैनिकांना, भारत मातेच्या वीर सुपुत्रांना देखील मी वंदन करतो, त्यांच्या कुटुंबियांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। काल केंद्र सरकारच्या वतीनं जाहीर झालेल्या शौर्य व सेवा पदक तसेच पद्म पुरस्कारांच्या मध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचा सन्मान हा संपूर्ण राज्याच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे।
देशाच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने सेवा करणाऱ्या पोलीस, अग्निशमन